नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सफाळे वाढीव या गावातील शिवसेना पदाधिकारी हर्षद पाटील यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या घराला लागलेल्या आगीमध्ये त्यांच्या घरातील धान्य, कपडे, भांडी असे साहित्य जळून पूर्ण खाक झाले आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर याबाबतची माहिती पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांना मिळताच त्यांनी तातडीने पाटील कुटुंबियांना भेट दिली व मदतीचा हात पुढे करून 50,000 रुपयांची रोख रक्कम देऊन त्यांना मदत केली आहे. एका सामाजिक बांधिलकीतून जिल्हा प्रमुख यांनी माणुसकीचे जे कर्तव्य पार पाडले आहे, यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकसानग्रस्त हर्षद पाटील यांना लवकरात लवकर शासकीय योजनेतून मदत मिळावी यासाठी सुद्धा पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. यावेळी शिवसेना पालघर तालुका प्रमुख नितीन सातवी, विधानसभा महिला संघटक तनुजाताई घरत, महिला तालुका संघटिका सभापती रंजना म्हस्कर घोलप, उपतालुका प्रमुख उज्ज्वल पाटील, उपविभाग प्रमुख वैभव पाटील, महिला उपविभाग संघटक नंदिनी गावळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.